7साठी आपण हा इंडियन पॉलिटिकल मॅप बघतोय. आपण या मॅपवरती काही स्टेट्स दाखवणार आहोत इंडियातले, त्याच्यानंतर ज्या आपल्या नेबरिंग कंट्रीज आहेत त्या दाखवणार आहोत, काही रिव्हर्स दाखवणार आहोत आणि काही रेंज दाखवणार आहोत पर्वतांच्या. तर बघूया आपण क्लास 7साठी हा मॅप आहे. मॅप दाखवताना त्याला व्यवस्थित इंडेक्सिंग पण दिलं तर तुम्ही आपल्याला चांगले मार्क मिळतात. आता आपल्याला दाखवायचं महाराष्ट्र स्टेट. जनरली असा प्रश्न विचारला जातो की कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही राहता, तर महाराष्ट्र स्टेट हा 16 आणि 20 हा जो इथे दिसतोय नंबर, त्याच्यामधला जो हा स्टेट आहे तो महाराष्ट्र आहे. सो या महाराष्ट्राला पण इथे हायलाईट केलं आणि इथे नंबर 1 दिलंय. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खाली हे असं छोटंसं दिसतंय, हा ते आपलं गोवा आहे. सो आपण सेम कलर वापरणार आहोत, इथे नंबर देणार आहोत आपण असं हे करून 2. मग आपण इथे हे लिहायचंय स्टेट. आपण पहिले लिहिणार आहोत तिकडे फर्स्ट आपण दाखवला महाराष्ट्र. महाराष्ट्र ही आपली स्टेट आहे. सेकंड नंबरला आपण सेकंड नंबरला दाखवलंय गोवा. तर त्याच्यामध्ये आपण कुठला कलर दाखवलाय, तर आपण हा कलर दाखवलाय. सो इथे या बॉक्समध्ये त्याला आपण कलर दाखवूया. ओके, सो या कलरमध्ये आपण महाराष्ट्र आणि गोवा दाखवलेला आहे. थोडंसं पाहिजे डार्क करूया. हा महाराष्ट्र आहे, गोवा आहे. आता आपल्याला इंडियाच्या नेबरिंग कंट्रीज दाखवायचे आहेत. नेबरिंग कंट्रीजसाठी आपण कलर चूज करूया, पर्पल कलर चूज करूया आपण नेबरिंग कंट्रीजसाठी. तर ही आपली नेबरिंग कंट्री आहे, याचं नाव आहे श्रीलंका. ओके, याला मी हे पर्पल हे करते. सो ह्याला मी नंबर देईन 3. त्याच्यानंतर मला दाखवायचे भूतान. सो हा जो इथे जो हा पोर्शन आहे हा हे आहे भूतान. सो आपण त्याला करूया. सो दिस इज भूतान. आता तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट हा असा कलर न दाखवता इथे डायरेक्ट नंबर लिहून दिला तरी चालेल. हा जो इथे जो हा पोर्शन आहे हा असा इथे असतं नेपाळ. हे आहे नेपाळ. ओके, सो इथे मी नंबर लिहिला आहे 3, इथे मी लिहिते 4, इथे नंबर लिहिणार आहे 5. आता मग इथे मी लिहिणार 3, 4, 5. त्याच्यामध्ये 3 वरती आहे श्रीलंका. हे ॲक्च्युली SRI पण लिहितात, SRI लिहितात जनरली. त्याच्यानंतर 4 वरती आहे भूतान आणि 5th वरती आहे नेपाळ. सो हे झालं नेबरिंग कंट्रीज. नेबरिंग कंट्रीज मी या व्हायोलेट कलरने दाखवले. आता आपल्याला 2 रिव्हर दाखवायचे, एक ब्रह्मपुत्रा आणि गंगा. तर ब्रह्मपुत्राचा जो स्टार्टिंग आहे तो हा जो इथे जो शार्प आलाय त्याच्या थोडंसं इथे स्टार्ट होते ब्रह्मपुत्रा, आणि ती इथून वरतून येते, नेपाळच्या वरतून जाते आणि इथे म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये ती इंडियामध्ये एंटर करते. तर आपण इथे दाखवणार आहोत, अशी लाईन दाखवणार आहोत आणि ती इथे एंटर करते आणि ही जवळजवळ अशी वरवरतीच या प्रदेशामधून ती इथे एंटर करते बांगलादेशमध्ये आणि मग इथे बंगालच्या उपसागरात जाते. सो इथे आपण ही अशी दाखवणार आहोत. सो हा असा जो स्ट्रेच आहे तो झाला ब्रह्मपुत्राचा. ओके, सो इथून चालू होते, या जो शार्प पॉइंट आहे. ओके, सो इथून चालू होऊन इथे या कॉर्नरमधून येऊन ती वरतून म्हणजे हा जो पोर्शन आहे इथून येऊन ती बंगालच्या उपसागराला इथे मिळते. त्याच्यानंतर आपल्याला दाखवायचे गंगा. तर गंगा चालू होते इथे, हा जो प्रदेश आहे इथे जे हे डीप आहे ती, आणि हा जो आपली जी स्टेट आहे हा आहे उत्तर प्रदेश स्टेट आहे. तर मोस्टली गंगा जी आहे ती उत्तर प्रदेशच्या मिडमधून जाते साधारण. त्याच्यानंतर हे जे इथे हे दिसतंय इथून ती बिहारमध्ये येते आणि इथे जे दिसतंय असं जे हे दिसतंय त्याच्यामधून ती इथून म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या इथून ती हा बांगलादेशमध्ये जाते आणि ती मग इथे खाली जाते बंगालच्या उपसागरामध्ये. सो आता याला पण मी थोडं डार्क करते. सो चालू होते साधारण इथे, म्हणजे इथून अशा 2 त्याच्या ब्रँचेस येतात, पण आपण ती इथून दाखवूया. इथून चालू होते साधारण इथे येते. मला उगमापासून दाखवायची असेल तर तुम्ही इथून त्याला घेऊ शकता गंगाला.
आणि मग ती इथून इथे इथून उत्तर प्रदेशच्या मिडमधून येऊन इथून बिहारमधून इथे हे पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये जाऊन इथे येते. हा नेबरिंग कंट्रीजमध्ये आपला बांगलादेश पण आपण दाखवू शकतो. हा जो इथे जे डार्क बॉर्डर आहे मॅपचं, हे जे डार्क बॉर्डर आहे ते इंडिया आहे. त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे डार्क बॉर्डरच्या मध्ये हा जो पोर्शन आहे हा दिस इज बांगलादेश. सो आता इथे आपण 6 नंबर देऊया. हे पण आपली नेबरिंग कंट्री आहे हे बांगलादेश. ओके, ओके. आता नेक्स्ट आपण दाखवलं ह्याला नंबर देऊया आपण 7 आणि ह्याला नंबर देऊया 8. आता मी इथे खाली कंटिन्यू करते. 7 वरती मी लाईननी दाखवली नदी. सो मी ब्ल्यू कलरची लाईन देते आणि ती आहे माझी ब्रह्मपुत्रा रिव्हर. आणि 8 वरती अगेन आपण लाईनने दाखवल्या ब्ल्यू कलरच्या आहे गंगा रिव्हर. ओके, आता आपल्याला 9 दाखवायचा सुंदरबन डेल्टा. सो जो हा पोर्शन आहे इथे जे असं दिसतंय हे हा जो पोर्शन आहे म्हणजे इथे असं मुख सारखा जो काही इंडियामध्ये आहे काही बांगलादेशमध्ये पण आहे. हा जो पोर्शन आहे इकडचा जो इथे खाली हा तुम्हाला असं दिसतोय बेंगॉलच्या म्हणजे इथे आलेला समुद्राच्या मध्ये, या पोर्शनला म्हणतात सुंदरबन डेल्टा. त्याला मी इथे असं हे करून 9 नंबर देणार आहे. सो इथे मी लिहिणार सुंदरबन डेल्टा. त्याला आपण ग्रीन कलरने दाखवले. ओके, आता आपल्याला दाखवायचं झोजिला पास. तो झोजिला पास जो आहे हा जो इथे जी लाईन आहे हे जे आहे हे वरती लडाख आहे. ही इकडे एक मॅपची लाईन येते. तर साधारण 76च्या थोडं इकडे म्हणजे आपण हे ॲक्च्युली इथे न दाखवता थोडं आपण इथे पण दाखवू शकतो. सो हा जो पोर्शन आहे इकडे, आता ह्याला मी डायरेक्टली ब्ल्यू कलरनेच दाखवला. ओके, या लाईनवरती इथे. सो हा आहे झोजिला पास. ह्याला आपण नंबर देऊया 10. ओके, सो 10 वरती आपण लिहूया आणि त्याला मी ब्ल्यू कलरनेच हे केलं आहे. सो झोजिला पास. आता आपल्याला 3 रेंजेस दाखवायचे. तर 3 रेंजेसमध्ये हा जो 76 आहे 76च्या थोडं पुढे इथे खालून आणि ह्या इथेच लाईनला साधारण इथपर्यंत ही जी रेंज आहे ही हिला अशी दाखवायची आहे. ही आपली झंस्कार रेंज आहे. तर त्याला आपण नंबर देऊया 11. ओके, त्याच्यानंतर ऑलमोस्ट जवळजवळ 76 पासून चालू होऊन हा जो 76 आहे इथे असा म्हणजे झंस्कार रेंजच्या वरती साधारण इथे म्हणजे ही जी लाईन आहे इथे आणि 76 वरती हा 76 म्हणजे इथून जी लाईन काढल्यानंतर आणि इथे येतो असा इथे साधारण ही आहे आपली लडाख रेंज. ओके, याला आपण नंबर देऊया 12. आणि त्याच्यानंतर अजून एक रेंज येते काराकोरम. सो काराकोरम रेंज जी आहे ती इथे हे जे डिप्रेशन आहे त्याच्या पुढे इथे जे आहे या डिप्रेशनपासून साधारण चालू होते ते इथे जाते. हा जो वरचा पोर्शन आहे ना ह्या इथून ती अशी जाते. म्हणजे ही जी आहे ती ह्याला आपण हे रेंजेस पर्वत रेंजेस आहेत म्हणून आपण त्याला म्हणजे माउंटन रेंजेस आहेत म्हणून त्याला आपण थोडंसं असं डार्क दाखवूया. सो ही आहे 13. ह्याला आपण नंबर देऊया 13. सो 13 जी आहे ती माझी आहे. सो आता हे 10 पर्यंत आपलं झालं होतं. आता इथे मी लिहिते 11. सो 11 आहे माझी 11 जी पहिली आहे ती आहे झंस्कार रेंज. सो इथे मी लिहिणार झंस्कार रेंज. 12th आहे माझं लडाख रेंज. सो मी इथे लिहिणार लडाख रेंज. आणि माझं 13 आहे तर इथे जागा नाही सो मी इथे खाली लिहिते 13 आहे माझं काराकोरम रेंज. आणि रेंज मी दाखवलं आहे ब्राऊन कलरने डार्क असं. सो मी इथे ह्याला दाखवते ब्राऊन कलर. ह्याला असं तुम्ही म्हणजे आता पुढे मॅपमध्ये आपल्याला मार्क मिळण्यासाठी असं
इंडेक्सेस वापरायला लागतात आणि परत इथे गिचमीड नाही होत. इथे आता आपण सगळेच नावं द्यायला गेलो तर इथे गिचमीड होईल ह्याच्यातून. आणि तुम्हाला परीक्षेला मॅपमध्ये 4 ते 5च लोकेशन दाखवायचे असतात, त्यामुळे ही एवढी पण गिचमीड तुमची नाही होणार. सो आयदर तुम्ही सरसकट हा वापरा किंवा ॲक्च्युली हे जे बॉक्सेस दिलेले आहेत हे वापरायचे असतात. म्हणजे परीक्षेला जर तुम्हाला 4च क्वेश्चन्स विचारले तर तुम्ही त्याचा कलर कोडिंग, म्हणजे आता मी इथे हे दिलं आहे कलर कोडिंग वापरलं आहे, सपोज ब्राऊन, तर मी इथे ब्राऊन लिहिलं, इथे मी नंबर दिला आहे, आता इथे लिहिलं आहे 13. सो इथे मी लिहिणार 13 आणि 13ला मी लिहिणार माझी काराकोरम. सो काराकोरम रेंज. सो यू कॅन यूज दिस बॉक्स. पण या बॉक्समध्ये जागा खूपच कमी वाटत असेल तर मग इथे पण असं, आणि ह्याला पण प्रॉपर असं बॉक्स करून तुम्ही केलात व्यवस्थित, इथे एक बॉक्स ड्रॉ केलात छोटा तर त्याचं अजून चांगलं दिसेल. पण तेवढा वेळ नसेल तर असं पण तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. सो हा आपला मॅप झाला. परत आपण बघितलं की जे स्टेट आहेत, विचारलं की तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये राहतात. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र. सो महाराष्ट्र लक्षात ठेवायचं की इथे जे आहे 20 आणि 16च्या मध्ये हा आपला महाराष्ट्र येतो. महाराष्ट्राच्या खाली एकदम छोटा आहे ते गोवा आहे. त्याच्यानंतर जे आपले नेबरिंग कंट्रीज आहेत, नेबरिंग कंट्रीजमध्ये हे इंडियाच्या खालच्या साईडला एकदम बाजूला आहे श्रीलंका. ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं जी डार्क लाईन आहे त्या डार्क लाईनच्या मध्ये हा जो पोर्शन आहे इकडे तो आहे बांगलादेश. इथे जो वरती आहे म्हणजे इथे आपला इथे या 2 पिक्समध्ये जी जागा आहे साधारण असं, म्हणजे त्याचा शेप एक्झॅक्ट हा नाही आहे पण इथे भूतान आहे. त्याच्यानंतर ही जी जागा इथे मोकळी आहे या 2 पिक्समध्ये नेपाळ आहे. तो हे आपल्या नेबरिंग स्टेट झाल्या. त्याच्यानंतर आपण रिव्हर बघणार आहोत. तर रिव्हर या पॉईंटपासून रिव्हर ब्रह्मपुत्रा ही इंडियाच्या बाहेरून इथून अरुणाचल प्रदेशमधून इंडियामध्ये एंट्री करते. ही अशी आसाममधून इथून येऊन ती बांगलादेशमधून ती बंगालच्या उपसागराला मिळते. आणि गंगा आहे जी गंगा इथून उगम पावते. इथून ॲक्च्युली हे 2 असे फाटे येतात आणि त्याचा उगम म्हणजे इथून चालू होते. म्हणजे ते साधारण 28 to 32च्या मध्ये इथून चालू होते आणि इथून येऊन ती हा उत्तर प्रदेशच्या साधारण मध्यावरून ती इथे एक असं प्रोजेक्शन सारखं दिसतंय. त्या प्रोजेक्शनमधून नेऊन इथून पण एक प्रोजेक्शन आहे, त्या प्रोजेक्शनमधून बांगलादेशमध्ये येऊन ती पण बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. ही आपल्या ब्रह्मपुत्रा नदी आहे, गंगा नदी आहे. त्याच्यानंतर हा जो मॅपची ही जी लाईन आहे या लाईनमध्ये साधारण 76च्या या साईडला आपला झोजिला पास आहे आणि 76च्या लाईनपासूनच आपली मध्ये म्हणजे मधल्यामध्ये आपली लडाख रेंज चालू होते. आणि साधारण बिलकुल या लाईनला एकदमच जवळ इथे खाली आणि थोडं 76च्या पासून दूर इथून इथपर्यंत आपली झंस्कार रेंज चालू होते. आणि हा जो इथे जो हा असा पॉईंट आलाय इथे या पॉईंटपासून साधारण इथे म्हणजे हा असा जो पोर्शन आहे तो जिथे संपतो तिथपर्यंत आपली ही काराकोरम रेंज आहे. तर अशा प्रकारे आपला मॅप झालेला आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.